आंदोलनावर तुम्ही ठाम आहे? विरोधक सत्ताधारी म्हणतात की जोडमारो आंदोलन करायची गरज नाही, राजकारण करताय विधानसभा का जाऊ नये? फक्त नेते नाही, हजारो शिवप्रेमी आहे. शिव छत्रपतींचा अपमानाच्या विरुद्ध हा मोर्चा आहे आणि तो यापुढे आंदोलन चालूच राहील. नाही पण पंतप्रधान मुख्यमंत्री माफी मागतात, त्यांचा प्रश्न आहे, हा त्यांचा प्रश्न. महायुतीनेही भाजपनेही आंदोलन सुरू केले. हा मूर्खपणा आहे. पण यातून काय, या आंदोलनातून संदेश काय द्यायचा आहे? मुख्यमंत्री म्हणतात की राजकारण होत आहे. ठीक आहे, त्यांना तसं वाटत असते, आम्हाला असं वाटत नाही. उद्धवजी 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 येस येस नाही नाही इतका मोठा सहभागी झाले, कसं वाटतं? शिवप्रेम व्याख्या कधी बसून लागायला लागली आणि या वृत्तीच्या विरोधात आजचं हे आंदोलन आहे. त्याच्यामुळे आता पुढचे जे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली बोलतो आहे. ना, आंदोलन होत आहे. बोलतो मी तिकडे, मी बोलतो तिकडे तिकडे बोलतो, आपण सावरकर बोलतो ना, सगळं बोलतो, सगळं बोलायला पंतप्रधान आणि मुख्यमंत्री माफी मागतायत तरीही विरोधकांचं समाधान होत नाही. आम्ही तिकडे बोलतो ना, तिकडे बोलतो, सगळे प्रश्न येस 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 करायला लागतं. याच्यातच आमचं याचा अर्थ ते घाबरले. पंतप्रधान मोदी मुंबईच्या दौऱ्यावरती होते, त्यांनी सावरकरांचा मुद्दा उकरून काढला. सावरकरांबद्दल काँग्रेस माफी मागत नाही, सावरकरांवरती कुठे काँग्रेसवरती बोट ठेवलेलं आहे, मवियामध्ये भांडण लावतात. अजिबात नाही. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत आहे. आमच्या दैवताचा अपमान आम्ही सहन करणार नाही. परंतु ताई सगळ्यांनीच माफी मागितलेली आहे. माफी मागितल्यानंतर सुद्धा आंदोलन होते, राजकारण होते असं म्हणणं आहे. हे बघा, महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार, प्रचंड भ्रष्टाचारात लिप्त झालेलं हे गलिच्छ सरकार आहे, ज्यांनी फक्त घर फोडा, पक्ष फोडा एवढंच केलेलं आहे. काही काम त्यांच्याकडे सांगण्यासारखं नाहीये. हे दुर्दैवी आहे. अशा गलिच्छ सरकारचा मी जाहीर निषेध करते. खरं तर आपण पाहिलं की सुप्रिया सुळे होत्या, या ज्या आता आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत आणि संपूर्ण आंदोलन जे आहे ते आता ते पायी चालत निघालेले आहेत.